नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सहज फिरत असताना रस्त्याच्या कडेला शेणखताचा काही एक ढीग टाकलेला दिसला। आपल्या आसपासच्या शेतातून आणलेला तो रस्त्याच्या कडेला टाकलेला आहे आणि त्या एकाच ढिगावरती कमीत कमी 40 ते 50 प्रकारच्या वनस्पती आहेत। ते दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय। इकडे पाहू शकता ॲमॅरंथस, ज्याला आपण पोकळ्याची भाजी म्हणतो, त्याच्या शेजारी इकडे ओसाळीचं झाड आहे। हे खास तापाचं औषध आहे। त्या जोडीनं इकडे केना भाजी आहे। इकडे बघितलं तर आणखीन ही पान लवंगेचं झाड आहे। इकडे जाऊ, इकडे पुढे थोडंसं पुढे गेलात तर हे बघा, इकडे युफोर्बिया हिरटा, ज्याला आपण दुधानी किंवा दुधी म्हणतो, ते प्लांट इकडे आहे। थोडंसं पुढे बघत जाऊ, आणखीन काय भेटते। हे बघा, इथे एक फर्न आहे। हे शेणाच्या या ढिगामध्ये उगवलेलं फर्न आहे। इकडे पांढरा अक्कलकारा आहे, स्पायलॅन्थिसची स्पेसीज आहे। त्यानंतर इकडे आणखीन एक चवळाईची भाजी आहे। भरपूर, अगदी पूर्ण भरलंय। हा बघू शकता, हा ढिगारा, किती स्पेसीज एकाच ढिगाऱ्यावरती उगवून आलेले आहेत। तिकडे थोडंसं पुढे गेलं तर आपल्याला दिसेल इकडं, ज्याला आपण टोमॅटो किंवा बेल वांगी म्हणतो, ते आहेत भरपूर। ही रानमोहरी देखील इकडे आहे। हे पाहू शकता, ही रानमोहरी आहे। म्हणजे थोडंसं एकाच उकिरड्यावरती आपल्याला एका ढिगावरती किती बायोडायव्हर्सिटी आहे याचं एक सहज मजेशीर उदाहरण म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मी देतोय, लक्षात द्या। शेजारी छान भात शेती आहे। भात मस्त फुललेला आहे। आता काही दिवसातच दसऱ्यानंतर त्याची कापणीला सुरुवात होईल। हे पहा, भरपूर